नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन. तर हे बघा माझ्या किचनमधली ग्रीनरी. हा प्लांट आहे एक, तो मी ग्रीनरी हा ना किचनमध्ये ठेवलेला आहे. किती छान वाटतं ना, बघायला पण छान वाटतं. तर हे आहे माझं किचन. तर आज आज वाजलेले आहेत आत्ता 6:30 6:15 झालेले आहेत. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. इथे मी चहा बनवते. म्हणजे सकाळी 6:30 ते 8पर्यंतचं रुटीन दाखवते मी सकाळचं. बाकी काही नाही. 8पर्यंत काय काय कामं करते मी ते. चहा ठेवून झालेला आहे. इथे चहा उकळलेला आहे. आता दूध ओतते आणि यांना चहा देते अगोदर आणि मग माझी बाकीची कामं करून घेते. मग नंतर लगेच पूजा आवरून घेते मी. पूजा करते. हे झालं की लगेच डेलीचं हेच असतं माझं रुटीन. इथे चहा ऑलमोस्ट होत आलेला आहे. तर हा आता यांना देते आणि मग लागते माझ्या कामाला. तुम्ही कसं करता सुरुवात? तुमचं किती वाजेपर्यंत होतं? कधी होतं तुमचं सगळं? मला 8पर्यंत टिफिन बनवायचं असतं. त्याच्यामुळं माझी सकाळी ना खूप धावपळ होते. उठायला 6 पावणे 6ला उठायला लागतं. मग तिथून आंघोळ वगैरे होईपर्यंत 6:15 होतात. असं डेलीचं ठरलेलंच आहे माझं. आणि माझे असे व्हिडिओ बघायला आवडतील का तुम्हाला? ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. तर आता मी चहा झालेला आहे. चहा देते त्यांना आणि पूजा. हे बघा पूजा पण माझी आवरलेली आहे. पूजा केली आणि नंतर व्हिडिओ शूट केला मी. कारण पूजा करतानाचं शूट करण्यासाठी कोणीच नव्हतं आणि मला कुठं फोन ठेवायचं हे पण समजत नव्हतं. तर इथून मी लगेच स्वयंपाकाची तयारी करते. इथं कणिक वगैरे लावून झाली आहे माझी. तर आणि भरीत बनवते मी आज. वांग्याचं भरीत आणि चपाती. टिफिनसाठी हेच लागतं ना. आणि रात्रीचं थोडंसं वरण शिल्लक होतं आणि भात पण होता. म्हटलं ते संपू द्यावं आणि मग नंतर कुकर लावावं. कारण सुट्टी आहे मोठ्याला आणि लहानाला पण वरण भात लागतंच. तर हे बघा माझी अशी तयारी आहे. इथे वरण गरम करते मी रात्रीचं. तर भरीत तुम्ही कसं बनवतात ते मला पण सांगा आणि माझी पण पद्धत बघा. वांगे, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे मी इथे. तर आता बघा हे वांगे मी फ्राय करते, म्हणजे भाजते आहे गॅसवरतीच. मी असंच भाजते. कोणी जाळी ठेवून भाजतं, कोणी अशी वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाची. चपात्या करते इथे मी आता. साईडला इकडे वांगे भाजत आहे आणि इकडे चपात्या करून घेते. घाई असते ना सकाळी. आता इथे कांदा पण परतते आहे. वांगे झालेले आहे भाजून. कांदा परतत आहे मी. ते कांदा परतल्यानंतर त्याच्यात टोमॅटो वगैरे टाकून घेणार मी. तुम्ही कसं करता ते पण सांगा मला आणि असे व्हिडिओ बघायला आवडतील का हे पण सांगा मला. चला पटापट बघा. ऑलमोस्ट होत आलेला आहे कांदा. हे बघा याच्यात टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी आणि वरतून आहे ना हळद आणि मिरची पण टाकलेली आहे, लाल मिरची. ते परतून घेते मी. फोन धरला आहे हातात त्याच्यामुळं फोन ठेवून मला परतावं लागते. हे ऑलमोस्ट होत आलेलं आहे हे पण. आता याच्यात मी काय करते, जे वांगे मी भाजून घेतलेले आहे ते हे केलेले आहे स्मॅश आणि ते याच्यात टाकलेलं आहे वांगे. वरतून कोथिंबीर पण टाकलेली कच्ची. ह्याच्यात मी लसूण आणि आल्याची पेस्ट पण टाकली आहे बरं अगोदरच फोडणीमध्ये. होत आलेलं आहे हे ऑलमोस्ट. आणि नंतर ना मग मी घेतलेले आहे तिथे अळूची पानं. अळूच्या वड्या बनवत होते ना, यांना आवडतात. मग यांनी आणले होते असेच पानं. मग आता उन्हाळा आहे तर राहत पण नाही ना जास्त दिवस, लगेच बनवावे लागतात. इथे मग ऑइल लावलेलं आहे मी चाळणीला या आणि याच्यात वाफवून घेते अगोदर आणि नंतर मग फ्राय करायचं. तर हे झालेलं आहे वाफवून माझं. आता फ्राय करते मी. इथे भांडे पण घासते, मध्ये भांडे पण घासून घेते कारण परत एकदम खूप पडतात ना, म्हणून मी जसं होईल तसं थोडे घेत असते. आणि हे बघा फ्राय करून ठेवलेले आहेत. याच्यात तीळ पण टाकलेले आहे मी थोडं. आता ही रेसिपी मी नंतर शेअर करेन तुमच्यासोबत, कारण हे आता घाईघाईत बनवलं ना मी सगळं त्याच्यामुळं. हे बघा आता हे उलटं झालं थोडंसं. तर आता हे मी ह्याच्यातलं दाखवते आता बाल्कनीमधलं. ही आहे माझी थोडीशी ग्रीनरी, हे बघू शकता. तर चला कोणाला आजचा व्हिडिओ आवडला सांगा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.